मतदार यादी म्हणजे लोकशाहीचा सगळ्यात महत्त्वाचा पाया. कारण कोणाचं नाव यादीत आहे आणि कोणाचं नाही यावरच मतदानाचा हक्क ठरतो. आणि म्हणूनच मतदार याद्यांची विशेष पुनर्पडताळणी म्हणजेच SIR ही प्रक्रिया केवळ एक तांत्रिक काम नसून लोकशाहीशी थेट जोडलेली एक गोष्ट आहे. पण याच प्रक्रियेवर आता माजी मुख्य निवडणूक आयुक्त SY कुरेशी यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांच्या मते सध्या ही प्रक्रिया मतदार नोंदवण्यासाठी नाही तर मोठ्या प्रमाणावर नाव वगळण्यासाठी अधिक वापरली जात आहे. आणि याच कारणामुळे SIR भोवती नवा वाद निर्माण झाला आहे. तर नेमका काय आहे हा वाद जाणून घेऊया. नमस्कार, मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय धक्काबुक्की. माजी मुख्य निवडणूक आयुक्त SY कुरेशी यांनी ही टिप्पणी केली आहे. कुरेशी यांचं नवं पुस्तक इंडिया अँड आय च्या प्रकाशनापूर्वी PTIला दिलेल्या एका मुलाखतीत कुरेशी यांनी म्हटलं की सध्याच्या SIR मध्ये किती लोकांची नावं हटवायची यावरच जास्त भर दिला जातोय. जसं की जितकी अधिक नावं काढली तितकं आयोगाचं काम चांगलं मानलं जाईल अशी परिस्थिती तयार होत असल्याचं त्यांनी म्हटलं. केवळ विशिष्ट 150 लोकांची नावं वगळण्यासाठी निवडणूक आयोगाने लाखो लोकांची नावं वगळली. त्यामुळे SIR हा केवळ मतदार याद्यांमधून नाव वगळण्याचा कार्यक्रम असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यांच्या मते मतदार म्हणून नाव नोंदणी करणं हा संविधानिक अधिकार आहे. तो आयोगाची कृपा किंवा दयादान नाही. पण सध्याच्या वातावरणात असा संदेश जातोय की मतदारांना ही सुविधा काहीतरी बक्षिसासारखी दिली जात आहे आणि हाच त्यांच्या टीकेचा मुख्य मुद्दा आहे. कुरेशी यांनी आपल्या कार्यकाळाचं उदाहरण देताना सांगितलं की पूर्वी निवडणूक अधिकाऱ्यांना असं सांगितलं जात होतं की छोट्या मोठ्या चुका दुर्लक्ष करा, कारण कोणीही मतदार यादीतून बाहेर जाता कामा नये. म्हणजे एखादं नाव चुकलं असेल, पत्त्यात किरकोळ फरक असेल किंवा कागदपत्रांमध्ये एखादी छोटी त्रुटी असेल तरी त्या नागरिकाला मतदार यादीतून वगळू नये असा दृष्टिकोन होता. पण आता लक्ष यावर केंद्रित झालं आहे की किती लोकांना याद्यांमधून काढता येईल. त्यांच्या मते हाच बदल अत्यंत धोकादायक ठरू शकतो. कारण मतदार वाढवण्याऐवजी जर मतदार कमी करण्यावर भर दिला तर लोकशाहीची दिशा बदलू शकते. कुरेशी यांनी बिहारचं उदाहरण दिलं. त्यांच्या म्हणण्यानुसार 2002 ते 3 मध्ये अंतिम SIR प्रक्रियेनंतर असा निर्णय झाला होता की आता पुन्हा SIRची गरज नाही, कारण मतदार यादी संगणकीकृत झाल्या होत्या आणि त्यासाठी वेगळी सोपी प्रक्रिया उपलब्ध होती. जर नव्या मतदारांचं नाव जोडायचं असेल तर बूथ लेवल अधिकारी फॉर्म 6 द्यायचे आणि एखाद्या मृत व्यक्तीचं नाव काढायचं असेल किंवा एखादी व्यक्ती स्थलांतरित झाली असेल तर फॉर्म 7 वापरला जात असे. ही प्रक्रिया जागेवरच पूर्ण केली जात होती. पण बिहारमध्ये SIR पुन्हा एकदा सुरू करण्यात आलं आणि त्याचा आधार अवैध नागरिकांचा शोध घेणे होता असं सांगण्यात आलं आणि यामुळे लाखो नागरिकांना त्रास सहन करावा लागल्याचं कुरेशी म्हणले. सध्या उपलब्ध अधिकृत आकड्यांनुसार बिहार SIR 2025 मध्ये मोठ्या प्रमाणावर नावे वगळण्यात आली. ड्राफ्ट लिस्टमधून 65 लाख नावे काढली गेली. नंतर 3.66 लाख अपात्र मतदार वगळले गेले आणि 21.53 लाख पात्र मतदार फॉर्म 6 द्वारे जोडले गेले. आणि कुरेशींच्या टीकेचा रोख याच दिशेने आहे की मोठ्या प्रमाणावर एक्सक्लुजन होत आहे, इन्क्लुजन नाही. कुरेशी यांनी असा मुद्दा मांडला की जर केवळ विशिष्ट 150 लोकांची नावं वगळायची असतील तर लाखो लोकांची नावं का काढली जात आहेत हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यांच्या भाषेत ही प्रक्रिया काही मोजक्या संशयितांवर केंद्रित असताना सामान्य मतदारांनाच त्रास देणारी ठरते. त्यांनी हेही म्हटलं की देशाला हे जाणून घ्यायचं आहे की अखेर किती विदेशी नागरिक आढळले. मीडिया रिपोर्ट्समध्ये 500 विदेशी नागरिकांचा उल्लेख आहे, पण आयोगाने त्या आकड्याबद्दल अद्याप स्पष्ट पूर्ण माहिती दिल्याचा उल्लेख नाही आणि म्हणूनच हा मुद्दा अजूनही चर्चेत आहे. त्यांनी पुढे संयुक्त राष्ट्रांच्या अधिकाऱ्यांनी SIR वर केलेल्या टिप्पणीकडेही लक्ष वेधलं. त्यांच्या मते भारताच्या निवडणूक प्रक्रियेवर बाहेरच्या संस्थेला भाष्य करावं लागणं दुर्दैवी आहे, पण त्याच वेळी हे केवळ अंतर्गत प्रकरण म्हणून बाजूला सारता येणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. म्हणजेच निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित झाले तर त्याला उत्तर द्यावंच लागेल अशी त्यांची भूमिका आहे. कुरेशी यांनी UPA काळाचा संदर्भ देत सांगितलं की त्यांच्या कार्यकाळात सरकारकडून कोणताही दबाव नव्हता.
निवडणूक आयोगाची प्रतिमा इतकी मजबूत होती की कोणीही हस्तक्षेप करण्याची हिंमत करत नसे. ते अगदी निवडणुकांच्या तारखाही पत्रकार परिषद घेऊन जाहीर करत आणि त्याच वेळी सरकारलाही ती माहिती मिळत असे. त्यांच्या मते ते संस्थात्मक स्वातंत्र्य आजही आवश्यक आहे, कारण निवडणूक आयोगाचा भर हा मतदारांना जपण्यावर असायला हवा, त्यांची नावे काढण्यावर नाही. तर SIR वर कुरेशींचा आक्षेप हा केवळ एका प्रक्रियेवरचा आक्षेप नाही, तो मतदार नोंदणीच्या मूलभूत हक्कावर प्रश्न आहे. त्यांच्या मते लोकशाही मजबूत करायची असेल तर नावे वगळण्याऐवजी पात्र मतदारांना यादीत ठेवण्यावर भर द्यायला हवा. तर SIR वर कुरेशींचा आक्षेप हा केवळ एका प्रक्रियेवरचा आक्षेप नाही, तो मतदार नोंदणीच्या मूलभूत हक्कावर प्रश्न आहे. त्यांच्या मते लोकशाही मजबूत करायची असेल तर नावे वगळण्याऐवजी पात्र मतदारांना यादीत ठेवण्यावर भर द्यायला हवा. यावर तुमचं काही मत असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.